झाला असा गौप्यस्फोट मनोज जरांगे यांनी केलाय। धाराशिवमध्ये आयोजित आक्रोश मोर्चात फोटो दाखवत जरांगेंनी हा गौप्यस्फोट केलाय। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। धाराशिवमध्ये महाआक्रोश मोर्चा सुरू आहे, तर त्या मोर्चा दरम्यान बोलत असताना जरांगे यांनी मोठा गौप्यस्फोट केलेला आहे, मोठा दावा केलाय। धाराशिवमध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या 3 वर्षीय मुलीवर बलात्कार झाला असा गौप्यस्फोट करण्यात आला। धाराशिव नगरीत पोलीस अधिकारी यांच्या 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झालाय। मुख्यमंत्री साहेब, तुम्ही जागे आहेत काय? एका पोलीस अधिकाऱ्याच्या 3 वर्षाच्या लेकीवर जर बलात्कार होणार असला तर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून तुमचं थू करतो आम्ही। तर आपण पाहतो या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी। जरांगे यांनी मोठा दावा केलेला आहे। धाराशिवमधील पोलीस अधिकाऱ्याच्या 3 वर्षीय मुलीवर बलात्कार झाला असा गौप्यस्फोट मनोज जरांगेंनी केला। आणि आता वळतोय पुढच्या बातमीकडे। वाल्मिक कराड नंतर आता त्यांचा मुलगा सुशील कराड देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे। वाल्मिक कराडच्या मुलावर सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयात फिर्याद दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। सुशीलवर त्याच्या मॅनेजरच्या घरात घुसून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून 2 बल्कर ट्रेन, 2 कार, परळीतील प्लॉट आणि सोनं बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोप आहे। आता यावर 13 जानेवारीला सुनावणी होणार आहे। मी स्वतः इंटरव्हीन करणार आहे त्या पिटिशनमध्ये आणि कशी कारवाई होत नाही ते बघणार आहे। कारण हे जे सगळं चाललंय ना, जसं सुशील कराडवर त्याच्या वडिलांचा वरदास्त, वाल्मिक कराडवर धनंजय मुंडेंचा वरदास्त आणि धनंजय मुंडेंवर अजित पवार आणि फडणवीसांचा वरदास्त, त्यामुळे सामान्य लोकांना इथे न्याय मिळताना मात्र आपल्याला दिसत नाहीये। आणि आता बातमी आहे पंकजा मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भातली। सुरेश धस यांनी बीडला बदनाम केलाय। मंत्री पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप केलाय। संतोष देशमुखांच्या हत्येच्या प्रकरणाची ज्या पद्धतीने मांडणी झाली त्यामुळे बदनामी बीडची झाली आहे असा दावा पंकजा मुंडे यांनी केलाय। असं विधान पंकजा मुंडेंनी केल्याचं आपण पाहतोय। तर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले होते आणि त्या पार्श्वभूमीवर आता पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे। बीड मध्ये नाही, फक्त परळीमध्ये बीड बदनाम, कुठेतरी परळीला बदनाम करण्याचं देखील असं आहे का? नाही, त्यांच्यामुळे तर बीड बदनाम झालंच आहे ना। कारण शेवटी या विषयाचं ज्या पद्धतीने मांडणी झाली आहे राज्यभरामध्ये, त्याच्यामुळे राजकीय भूमिका न घेता जर ह्या विषयाकडे संवेदनशीलतेने बघितलं असतं तर असं झालं नसतं। आम्ही बीडमध्ये राहतो आणि बीडमध्ये आम्ही रोज राहतो। एक महिला आहे, मी आज बीडमध्ये काम करते। तुम्ही मलाच का सिद्ध करायला लावताय की मी बोलत नाहीये, मी हे करत नाहीये? माझी भूमिका काय आहे? मी पर्यावरण मंत्री। आणि आता वळूयात इतरही काही महत्त्वाच्या बातम्यांकडे। बातमी आहे बुलडाण्यातून। बुलडाण्यात शेगाव तालुक्यातल्या 11 गावांमध्ये लोकांना टक्कल पडत असल्यानं खळबळ उडाली होती। आता याच बुलडाण्यात टक्कल नंतर ब्लू बेबी सिंड्रोमचं देखील सावट आहे। जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यातल्या पाण्यांमध्ये नायट्रेटसह विषारी घटकांचा समावेश असल्याचं समोर येत आहे। प्रामुख्याने 9 तालुक्यांमधलं हे चित्र गंभीर असल्याचं कळत आहे। आता हे तालुके ब्लू बेबी सिंड्रोमच्या छायेमध्ये असल्याची शक्यता व्यक्त केली जाते। हा आजार झाल्यास बालकाच्या शरीरातील अवयव कार्यक्षमता कमी होते आणि या आजारात नवजात बालकांचा समावेश अधिक आहे। ब्लू बेबी सिंड्रोम, तर ते नायट्राईटचं प्रमाण हे बोरवेल किंवा खोल पाण्यामध्ये आढळून आलेलं आहे आणि ते पाणी आपले जनरली नागरिक पित नाहीत, सरफेस वॉटर पित असल्यामुळं त्या व्यक्तींच्या शरीरामध्ये नायट्राईटचं प्रमाण वाढलेलं आहे असं नाही आहे। बाकी त्यांचे ब्लडचे सॅम्पल्स आणि काही पाण्याचे सॅम्पल्ससुद्धा अजून पुढील तपासणीसाठी माननीय कलेक्टर साहेबांच्या मदतीने आणि सहकार्याने आणि त्यांनी जसं सूचित केलं त्याप्रमाणे NABL लॅब याला पाठवत आहे आपण नाशिकला। तर ब्लू बेबी सिंड्रोम नेमका काय आपण पाहतोय। शरीरात नायट्रेटचं प्रमाण आढळल्यास हा सिंड्रोम होतो। बाळाची त्वचा निळसर होण्यास सुरुवात होते। बाळाच्या रक्तातील हिमोग्लोबिन कमी होतं। मेंदूला रक्त पुरवठा किंवा ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो। बाळाच्या वाढीवर याचा परिणाम होतो। तर आपण पाहतोय ब्लू बेबी सिंड्रोम हा नवीन आजार आता समोर येतोय। बुलडाण्यामध्ये आधीच टक्कल पडण्यावरून लोक हैराण होते। आता त्यानंतर ब्लू बेबी सिंड्रोमने देखील या ठिकाणी धुमाकूळ माजवलाय।
तर ब्लू बेबी सिंड्रोमच्या छायेमध्ये हा तालुका असल्याची माहिती मिळते। हा आजार झाल्यास बालकांच्या शरीरातील अवयवांची कार्यक्षमता कमी होते। या आजारात नवजात बालकांचा समावेश अधिक असल्याचं देखील समोर आलंय। त्यामुळे आता बुलडाण्यामध्ये एकच भीतीचं वातावरण पसरलंय। आणि आता वळतो पुढच्या बातमीकडे। पालकांची चिंता वाढवणारी ही बातमी आहे। तिसरीत शिकणाऱ्या मुलीचा हार्ट अटॅकनं मृत्यू झालाय। 8 वर्षीय मुलगी शाळेमध्ये पोहोचली त्यावेळी तिची तब्येत व्यवस्थित होती, मात्र शाळेत पोहोचल्यानंतर तिच्या वर्गाच्या दिशेने ती चालू लागली, मात्र तिला श्वास घेण्यास अडचण येऊ लागली। त्यामुळे ती चालता चालता थांबली। मग काही वेळानं ती पुन्हा चालू लागली, पण तिला अस्वस्थ वाटू लागलं आणि ती एका खुर्चीवर जाऊन बसली। पण पुढच्या काही सेकंदांमध्ये ती खुर्चीवरून कोसळली। त्यावेळी शाळेच्या 3 शिक्षिका बोलत उभ्या होत्या। पुढच्या काही सेकंदात त्यांचं लक्ष विद्यार्थिनीकडे गेलं आणि त्यांनी तिला सावरण्याचा प्रयत्नही केला। तिला CPR देण्यात आला। त्यानंतर तिला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलंय। गुजरातच्या जेबर शाळेमध्ये ही घटना घडली आहे। धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 4 दिवसातली ही दुसरी घटना आहे। आणि आता बातमी आहे कर्नाटकमधून। कर्नाटकच्या चामराजनगरमध्ये ही 4 दिवसांपूर्वी अशीच एक घटना घडली होती। त्या ठिकाणी एका 8 वर्षीय विद्यार्थिनीचा हार्ट अटॅकनं मृत्यू झाला होता। तिसरीच्या या विद्यार्थिनीला शाळेतच हार्ट अटॅक आला होता। तर आता गुजरातमधल्या तिसरीतल्या मुलीला हार्ट अटॅक आलाय। ही 2 दृश्य आपण पाहतो। एकीकडे कर्नाटकमधली ही चिमुकली आहे जिचा 3 दिवसांपूर्वीच हार्ट अटॅकने मृत्यू झालाय, तर दुसरीकडे गुजरातमधली आताची बातमी आपण पाहतोय। कालच या मुलीचा, या चिमुकलीचा हार्ट अटॅकनेच मृत्यू झालाय। आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। टॉप 50 न्यूज। विशाळगडावर होणाऱ्या उरुसाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे। अनधिकृत अतिक्रमणाची कारवाई पूर्ण झाल्याशिवाय गडावर कोणताही सण उत्सव साजरा होणार नाही अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी आरोपी शिल्पकार जयदीप आपटेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आलाय। प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानं आता आरोपीला कैदेत ठेवण्याची गरज नाही असं हायकोर्टानं म्हटलंय। या प्रकरणी कुणीही जखमी झालेलं नाही, त्यामुळे हत्येचा प्रयत्न केल्याचं कलम इथं लागू होत नाही। उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये विदेशी पाहुण्यांचं आगमन झालंय। थंडीच्या मोसमात आशिया, उत्तर सायबेरिया, केनिया, ऑस्ट्रेलियामधून फ्लेमिंगो पक्षी हे परिसरामध्ये येत असतात। हजारो किलोमीटरवरचा पल्ला पार करून हे फ्लेमिंगो उजनी पाणलोट क्षेत्रामध्ये येतात। तर गाईच्या वासराचं अनोख्या पद्धतीने बारसं साजरं करण्यात आलेलं आहे। पारंपरिक पद्धतीने मंत्रोच्चार करून पाळण्यामध्ये घालून त्याचं नामकरण सोहळा पार पडलाय। या आगळ्या वेगळ्या नामकरण सोहळ्याने सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। कुमारी लक्ष्मी। नवी मुंबई शहरात वाढतं प्रदूषणमुळे आता महानगरपालिकातर्फे प्रत्येक विभागात डीप क्लीन ड्राईव्हला सुरुवात करण्यात आली आहे। या अंतर्गत शहरामध्ये फॉगिंग मशीनद्वारे हवेमध्ये पाण्याची फवारणी करून धुळीचं प्रमाणही कमी करण्यात येत आहे। तर या माध्यमातून वातावरणातील धुळीचं प्रमाण कमी करून हवेची गुणवत्ता वाढवण्याचं ध्येय ठेवण्यात आलं आहे। मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये सोमवारपासून औषध पुरवठा बंद करण्यात येणार आहे। पालिका रुग्णालयांना पुरवठा करण्यात येणाऱ्या औषधांची 120 कोटी रुपयांची थकबाकी देण्यास पालिका प्रशासन टाळाटाळ करत आहे। त्यामुळे सर्व पुरवठादारांनी औषध पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेने आनंदाची बातमी दिली आहे। तर सिकंदराबाद ते विशाखापट्टणम वंदे भारत ट्रेनमध्ये 4 अतिरिक्त बोगी जोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय। वंदे भारत आता 16 ऐवजी 20 डब्यांसह धावणार आहे। आणि आता पुढची बातमी शिक्षकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या म्हणजेच CBSEच्या अखत्यारीतील शाळांतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या पात्रतेबाबत पुन्हा संशयाचे धुके निर्माण झालेत।
सीबीएसईने शाळांना नुकतीच नोटीस बजावली आहे. अनेकदा सूचना देऊन देखील अनेक शाळांनी अद्याप त्यांच्या संकेतस्थळावर शिक्षकांबाबतची माहिती आणि महत्त्वाची कागदपत्रे अपलोड केलेलीच नाहीयेत. त्यामुळे आता शाळांना शेवटची संधी दिली जात आहे असे मंडळानं म्हटलंय आणि संपूर्ण तपशील 30 दिवसांच्या आत न देणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई देखील केली जाणार आहे. आणि आता पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. टॉप 50 न्यूज. अंबरनाथ पालिकेच्या 62 कर्मचाऱ्यांची विभागांतर्गत बदली करण्यात आली आहे. यातील अतिक्रमण विभागातील 20 कर्मचाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे, तर यापैकी 10 कर्मचाऱ्यांची आरोग्य विभागात सफाई कामगार म्हणून बदली करण्यात आली आहे. आरे कॉलनीमधलं एकही झाड आमच्या परवानगीशिवाय तोडू नका अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने मुंबई महानगरपालिकेला बजावलंय. त्याचवेळी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन आणि राज्य सरकारलाही झाडं तोडण्याच्या मुद्द्यावरून खडसावण्यात आलंय. या प्रकरणी पुढील सुनावणी येत्या 5 मार्चला होणार आहे. गुजरातमध्ये आता लहान मुलांना मोबाईल बंदी करण्यात येणार आहे. लहान मुलांच्या मोबाईल वापरावर बंदी घालण्यासाठी गुजरात सरकार आता नियमावली बनवणार आहे. मुलांना मोबाईलपासून दूर ठेवणं आणि मैदानी खेळ तसंच अभ्यासाकडे आकर्षित करण्याचा गुजरात सरकारचा उद्देश आहे. बीड जिल्ह्याच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेलाय. खो खो विश्वकप स्पर्धेत भारतीय संघाच्या कर्णधारपदी बीडच्या प्रियंका इंगळेची निवड करण्यात आली आहे. प्रियंका बीड जिल्ह्यातील केश तालुक्यातील कळम अंबा गावची रहिवासी आहे. वर्धा जिल्हा स्टेडियमवर बॉक्सिंग खेळाडूंची क्रीडा विभागाकडूनच अडवणूक होत असल्याचा प्रकार समोर आलाय. बॉक्सिंग ग्राउंडवरील लाईटसह इतर सुविधा देखील बंद करण्यात आल्यात. आपसी हेव्या दाव्यांमुळे हा प्रकार होत असल्याचा आरोप पालकांकडून होतोय. वर्ध्यात गजानन महाराज पालखी सोहळा उत्सवाला सुरुवात झाली आहे. टाळ मृदुंगाच्या गजरात निघालेल्या शोभायात्रेमुळे वर्धा नगरी दुमदुमून गेली आहे. तर शोभायात्रेत वारकऱ्यांनी खेळलेली फुगडी आणि रिंगण हे आकर्षणाचा विषय ठरत आहे. सिंधुदुर्गातील पेंडूरच्या वेताळ मंदिरात मांड उत्सव सुरू आहे आणि या उत्सवाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक उपस्थिती लावतात. 10 जानेवारीपासून या उत्सवाला सुरुवात झाली आहे. 13 रात्री आणि 14 दिवस हा मांड उत्सव चालतो. पहिल्याच दिवशी या उत्सवाला मोठी गर्दी भाविकांनी केली होती. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवानिमित्त रात्री प्रक्षाळ पूजा झाली आहे. यानंतर तुळजाभवानी मातेची सिंह या वाहनावरून छबिना मिरवणूक काढण्यात आली आहे. तर शिवाय सकाळी तुळजाभवानी मातेची शेषशाही अलंकार महापूजा देखील करण्यात आली. विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग बंद करण्यात आली आहे. 15 जानेवारीपर्यंत ऑनलाईन बुकिंग दर्शन बंद असणार आहे. मकर संक्रांतीच्या निमित्ताने मंदिर प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला. अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिरात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य उत्सवाची सुरुवात झाली आहे. या ऐतिहासिक क्षणाच्या निमित्ताने श्री रामलल्लाचा महाभिषेक करण्यात आला आहे. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पहिल्या वर्धापन दिनी राम रूपात सजलेली एक छोटी मुलगी सर्वांचं लक्ष वेधून घेते. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो. आणि आता वळतो एका महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजकडे. आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलंय. सक्षम लोकांना आरक्षणातून वगळलं पाहिजे असं मत सुप्रीम कोर्टानं नोंदवलंय. आरक्षण हा कायमस्वरूपी अधिकार असू नये. ज्यांनी अनेक दशकं आरक्षणाचा लाभ उठवला आणि जे इतरांशी स्पर्धा करण्यास सक्षम झालेत त्यांनी बाहेर पडावं अशी सूचना सुप्रीम कोर्टानं केली आहे. मात्र आरक्षणातून वगळण्याचा अधिकार हा सरकारचा आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारांनी तसं वर्गीकरण करण्याची नीती लागू करावी अशी सूचनाही सुप्रीम कोर्टानं केली आहे. तर सुप्रीम कोर्टानं काय म्हटलंय आपण पाहतोय. आरक्षण हा कायमस्वरूपी अधिकार असू नये.
सक्षम लोकांनी आरक्षणातून बाहेर पडावं. अनेक दशकं आरक्षणाचा लाभ उठवलेल्यांना आरक्षणातून वगळण्यात यावं. आरक्षणातून वगळण्याचा अधिकार हा सरकारचा आहे. तर केंद्र आणि राज्य सरकारने तसं वर्गीकरण करण्याची नीती लागू करावी असं निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदवलंय. आणि आता पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50 न्यूज. प्रसिद्ध टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेता टिकू तलसानिया हार्ट अटॅक त्याला आलेला आहे आणि त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. तलसानिया हे कोकिलाबेन रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. बॉलिवूडची धगधग गर्ल माधुरी दीक्षित आज सोलापुरात आली होती. जुन्या एम्प्लॉयमेंट चौकामध्ये PNG ज्वेलर्सच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये माधुरीने हजेरी लावली आहे. यावेळी मराठीत भाषण करून तिने सोलापूरकरांची मने जिंकली आहेत. तिला पाहण्यासाठी तिच्या लाखो चाहत्यांनी एकच गर्दी केली. भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या नीरज चोप्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेलाय. अमेरिकेतील ट्रॅक अँड फील्ड या क्रीडा क्षेत्रातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या मॅगझिनकडून नीरज चोप्राची 2024 मधील सर्वोत्तम भालाफेकपटू म्हणून निवड करण्यात आली आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हश मनी प्रकरणामध्ये मोठा दिलासा मिळालाय. न्यायालयाने त्यांना सर्व 34 आरोपांमधून बिनशर्त निर्दोष मुक्त केलाय. निकाल देताना न्यायाधीश मार्चेन यांनी या प्रकरणात मोठा विरोधाभास असल्याचं म्हटलंय. अमेरिकेतील विविध भागांमध्ये जोरदार हिमवृष्टी आणि हिमवादळाचा तडाखा बसलाय. हिमवादळामुळे वाहतूक आणि लोकांच्या सुरक्षिततेवर गंभीर परिणाम झाला असून नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय.